प्रिय भाई बहन, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 14 डिसेंबर 2025 रविवार। मनाचे नूतनीकरण। या जगाचे स्वरूप घेऊ नका, परंतु मनाचे नूतनीकरण करून रूपांतर द्या, म्हणजे देवाची चांगली, कृपा आणि सिद्ध इच्छा काय आहे हे तुम्ही ओळखू शकला। रोमकार 12 2 वचन। आपण नवीन दिवसासाठी प्रार्थना करतो, तसेच नवीन मनासाठीही प्रार्थना करायला हवे। मन नव्याने झाले तरच जीवन आनंदाने आणि बदलाने भरून जाते। अनेक जण म्हणतात, प्रार्थना करायची इच्छा असते पण मन भटकते, किंवा बायबल वाचायला बसलेही झोप येते। काहीचे मन सतत संसारिक इच्छा आणि मालमत्तेमुळे अस्थिर असते। काहीचे मन मस्त आणि अस्वस्थतेने भरलेले असते। यिर्मया म्हणतो, हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आणि अत्यंत दुष्ट आहे। यिर्मया 17:9 वचन। प्रिय देवाचे मुला, आज प्रभूकडे पाहून असे म्हणशील काय? प्रभू, माझे मन नवीन कर, पवित्र मन दे, प्रार्थनेसाठी झुकलेला आत्मा दे, चांगल्याची विचाराच्या कृपा पाव दो। पौलाच्याही अशी धडपड होती। ख्रिस्ताचे मन त्यांच्या मते असावे। तो म्हणतो, तुमच्यात तेच मन असू द्या, जे ख्रिस्त येशू मते होते। फिलिप्पी 2:5 वचन। येशूचे मन कसे होते? देवदत्त प्रेमाने भरलेले, निस्वार्थ प्रेम, दयाळूपणा आणि क्षमाशीलता आणि युक्त। क्रूसावर लटकताना त्यांचे विचार कसे होते? पिता, यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत हे याने माहीत नाही। काय दया, काय प्रेम! दुःख देणाऱ्या बदली त्यांची मने प्रेमाने भरलेली। आपल्या शिष्यांची, मातोश्यांची काळजी घेतली, अगदी यातनातही। प्रिय संत, मन नवे झाले की विचार येशूच्या मनासारखे होतील। आगामी चिंतनासाठी वचन आणि देवाची स्वरूपाप्रमाणे सत्य, धार्मिकतेत आणि पवित्रतेत निर्माण झालेला नवीन मनुष्य परिधान करा। एफेसी 4:24 वचन। आजची वचन वाचन सकाळी योएल 1 अध्याय से 3 अध्याय, सायंकाळी प्रकटीकरण 5 अध्याय। धन्यवाद।